हाय. तर आज आम्ही गेलेलो दादाला सायकल घेण्यासाठी. तो खूप दिवसापासून मला सायकल मागत होता. बट मी घ्यायची टाळत होते काही कारणामुळे. आणि आता दिवाळीला गेल्यानंतर त्याच्या दोन्ही आजी-आजोबांनी त्याला पॉकेट मनी देखील दिली, की नाही आता दादाला सायकल घे. दादाचं सायकल खेळायचं वय आहे आणि तू का टाळती? पण माझ्या डोक्यात एक होतं, की नाही त्याला मागितल्या सगळ्याच गोष्टी लगेचच इझिली त्याला द्यायच्या नाहीत. त्या गोष्टीची त्याला किंमत किंवा व्हॅल्यू कळाली पाहिजे. त्यामुळं मी थोडंसं की घेऊ टाळत होते. बट त्याने परवा दिवशी असं बोलून गेला, की "आई आज जर माझे काका असते ना, तर मला ना एवढं मागायची पण गरज लागली नसती. मला माझ्या काकाने लगेच घेऊन दिली असती." तर त्याच्या काकाने त्यासाठी एवढ्या गाड्या घेऊन ठेवल्या होत्या, की त्याला आत्तापर्यंत खूप पुरेशा झाल्या होत्या. तो गाड्याच खेळत होता. मग मी घ्यायचं टाळत होते, की नाही कशाला जास्त लगेच खर्च करायचा आहे. पण फायनली मग म्हटलं, की ठीक आहे आता खूप दिवस झालं तो मागतोय, तर घेऊन टाकूया. आणि त्यात त्यांनी त्याच्या काकाचं बोलला, की मग अजूनच जरा हे झालं, की आज त्याचे काका त्यासोबत नाही आहेत आणि म्हटलं, की नको त्याला दुखवायला, घेऊन टाकूया. कारण ह्या सगळ्या त्याच्या ज्या गोष्टी असायच्या, की त्याला काय हवं आहे, काय नाही किंवा काय आमच्यापेक्षा जास्त त्याला त्याचे काका ह्या गोष्टी सगळ्या घेऊन देणं, सोबत घेऊन जाणं, तो त्यांच्यासोबत जास्त त्या गोष्टी, त्या मोमेंट एन्जॉय करायचा, घ्यायचा. आता गेले 2 वर्ष झालं त्याचे काका नाही आहे त्यासोबत आणि त्याने तेच गोष्ट मला बोलली किंवा ह्यांना बोलली. मग आम्हाला एवढं वाईट झालं, की नाही म्हटलं, की त्याला घ्यायची तर होतीच सायकल. बट माझ्या डोक्यात एक होतं, की नाही मागितल्या सगळ्याच गोष्टी त्याला नाही द्यायच्या. थोडंसं प्रत्येक गोष्टीचं त्याला महत्त्व कळालं पाहिजे. आता तो मोठा होतोय. मग म्हटलं, की नाही ठीक आहे आज मग फायनली त्याला सायकल